व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दोन महत्त्वाची पिकं आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. एक ऊस आणि दुसरा असणारा कापूस. ऊसाच्या संदर्भातला असणारा यशवंतराव चव्हाण यांनी असणारा धोरणात्मक निर्णय त्यावेळेस घेतला होता. की ऊसाच्या प्रक्रियेवरती कारखाने जे आहेत ते सहकारी तत्त्वावरतीच या ठिकाणी चालतील. 1961 साली हा घेतलेला निर्णय त्या ठिकाणी होता. माझ्या वडिलांकडे असलेलं 1960 सालचं प्रायव्हेट कारखान्याचं लायसन्स सुद्धा आधी तसंच पडून आहे आणि त्याच्यावर मला थोडीशी अधिक माहिती त्याच्यातली आहे. एक चांगला निर्णय असं मी त्या ठिकाणी मानतो की ज्याच्यामुळे ग्रामीण भागातून सामाजिक आर्थिक लीडरशिप उभी राहील. दुर्दैवाने 90 साली खाजगीकरणाचं जे धोरण आलं त्यामध्ये कारखाने आजारी पडून सहकारी कारखाने आजारी पडून तेच काही जणांनी विकत घेण्यात आले किंवा त्यांना पूर्णपणे बंद पाडून प्रायव्हेट कारखाने त्या ठिकाणी उभे करण्यात आले. आज प्रायव्हेट कोऑपरेटिव्ह असे दोन्ही कारखाने त्या ठिकाणी चालू आहेत अशी परिस्थिती आहे. मागच्या 10 वर्षामध्ये जो बदल या ठिकाणी झाला कारखान्याच्या संदर्भात त्यामध्ये इथेनॉल हा फॅक्टर आता निर्माण झालेला आहे. एक ग्रीन फ्यूल या अर्थाने इथेनॉलकडे त्या ठिकाणी बघितल्या जाते. महाराष्ट्राची साखरेची रिक्वायरमेंट किंवा देशाची साखरेची रिक्वायरमेंट ही पूर्ण होऊन 20% साखर ही शिल्लक राहते. दुष्काळ नसेल तर अशी परिस्थिती आहे किंवा पाऊस कमी पडले नसेल तर. क्रूड ऑइलचे क्रायसिस निर्माण झाल्यामुळे शासनाने ऑल्टरनेटिव्ह फ्यूल ग्रीन फ्यूल याचा पुरस्कार दिला आणि त्याच्याबद्दलचं असणारं एक धोरणही त्यांनी आखलं आणि ते म्हणजे पेट्रोल डिझेलमध्ये 2025 पर्यंत 20% मिक्सिंग हे अलाव केलं. ही मळी वाया जात होती त्याचं अगोदर बाय प्रोडक्ट होतं इथेनॉल. आता असणारं मेन प्रॉडक्ट व्हायला चाललंय अशी परिस्थिती आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये 21 लाख लिटर इथेनॉल प्रोड्यूस केल्या जाते
आणि ब्लेंडिंग जे डिझेल आणि पेट्रोलमध्ये केल्या जात आहे त्याचा शासकीय रेट 71.86 पैसे पर लिटर असा आहे. तेव्हा हा एकंदरीत 12,000 कोटीचा महाराष्ट्रातला बिझनेस आहे. सहकार चळवळीने पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश हा विकसित केला आहे. तेव्हा साखर कारखाने जे आहेत हे कोऑपरेटिव्ह मध्येच राहिले पाहिजेत. आज एक व्यवस्थितरित्याने मास्टर प्लॅन दिसतोय आणि तो म्हणजे शुगर इंडस्ट्री पासून इथेनॉल मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स जे आहेत ते प्रचंड मोठ्या प्रमाणात खाजगी सेक्टरमध्ये उभं करण्याचं चाललेलं आहे. दुसरा भाग याच्यातला ऊसाचा दर जो ठरवला जातोय केन प्राइस सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीने, त्या केन प्राइस मध्ये इथेनॉल मधून जे असणारं इन्कम येते त्याचा कुठेही समावेश नाही. हा जर ऊसाच्या दरामध्ये धरण्यात आला, उत्पादन कॉस्ट मध्ये धरण्यात आला तर मिनिमम 100 रुपये वाढ होऊ शकते अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांची नेते असतील किंवा सरकार असेल दोघंही इथेनॉलच्या संदर्भात काहीही बोलत नाही तशी परिस्थिती आहे. या इलेक्शन मधला आमचा असणारा अजेंडा आहे की शासनाकडे मिनिमम सपोर्ट प्राइस कॅल्क्युलेट करताना इथेनॉल हा फॅक्टर सुद्धा इंटिग्रेट केला पाहिजे आणि प्रत्येक सहकारी कारखाने जे आहेत त्यांनाच इथेनॉल मॅन्युफॅक्चर करण्याचे लायसन्स असले पाहिजे. म्हणजे हा जो 12,000 करोडचा जो बिझनेस आहे याच्यातला काही लाभ हा शेतकऱ्याला मिळेल आणि पर्क्युलेशनच्या थिअरीप्रमाणे शेतकऱ्याला लाभ झाला तर त्याच्या शेतावरती काम करणारा
जो मजूर वर्ग आहे त्यालाही होतो अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे उद्याच्या लोकसभेच्या असणाऱ्या निवडणुकीच्या अजेंड्यामध्ये हा इथेनॉल फॅक्टर हा आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी मांडणार आहोत. माझं निवेदन संपलं. आपण आता विचार ते तुम्ही काही विचारू शकता. माझं या भागातल्या लोकांचा जो प्रश्न होता की ज्याला महत्व आलं पाहिजे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि इचलकरंजीला असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे. सर, याच प्रश्नाला धरून कधी मी प्रश्न विचारतो की तुम्ही आता म्हटलं की इथेनॉल संदर्भात सरकार किंवा शेतकरी नेते काही बोलतो, मग ही अप्रत्यक्षरित्या राजू शेट्टींना कोणाचंही असेल, मला काय घेण्यात येणं. मला जे दिसते ते मी मांडतोय. आय एम नॉट बॉदर्ड. माझी टीका सरकारची टीका आहे. राजू शेट्टी इथेनॉलसाठी म्हणत नाहीत किंवा त्याचं नेतृत्व करत नाही असं म्हणायचं आहे. मला कशाला वाटते की राजू शेट्टी, शरद पवार सुद्धा, बस शरद पवार का नाही आठवलं? तुम्हाला असताना पृथ्वीराज चव्हाण का नाही आठवलं? तुम्हाला असताना संभाजी महाराज का नाही आठवले? हे शेतकऱ्यांचे नेते. ही टीका सार्वत्रिक टीका आहे माझी. थोडी कोणाला असणारा दायरा ही आहे. कारण की ह्या लोकसभा या लोकसभा मतदारसंघामध्ये हा असणारा मेन इश्यू आहे आणि तो मेन इश्यू मी मांडलेला आहे. शेतकऱ्यांची 1200 कोटीची लूट होते अशी परिस्थिती आहे. इथेनॉलचा रेट न इन्क्लूड केल्यामुळे एक राजकीय नेता आणि राजकीय पक्ष म्हणून कोणाचीही पर्वा न करता, कुठलीही पर्वा न करता लोकांचे असणारे जे प्रश्न आहेत ते मांडणं हे राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्याचं काम आहे. तुम्ही आता कोणाच्या वतीने, कोणाच्या बाजूने, कोणाला दुखणार असं जर विचार करणार असाल तर लखलाप तुम्हालाच. महाविकास आघाडी आणि वंचित आघाडीची सूर जुळणार. माझे सूर त्यांच्याबरोबर जुळण्यापेक्षा तुम्ही व्यवस्थित रिपोर्टिंग करत नाही हे माझं असताना आरोप आहे आपल्यावर. मी सांगतोय ते ऐका आता जरा आणि ऐकण्याची ताकद ठेवा. 10 जागा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामधल्या अनसेटल्ड आहेत. 5 जागा काँग्रेस, शिवसेना उद्धव आणि एनसीपी शरद पवार यांच्यामधले अनसेटल्ड आहेत. त्यांचीच युती झालेली नाही. या जागेंवरती समझोता झाला नाही तर त्यांची युती राहणार का? त्यांची युती टिकली तर आमच्या बरोबरचा समझोता आहे. त्याच्यामुळे आमच्यामुळे काही अडलंय असं नाही. त्यांचंच घोंगडं भिजत राहिलेलं आहे. त्याच्यामुळे असणारा मी बघतोय की सगळे वर्तमानपत्र आणि चॅनल वंचितला टार्गेट करायला निघाले की तुमच्यामुळे असणारं ते सगळं थांबलेलं आहे. मी अपेक्षा असं धरतोय आपल्या सगळ्यांकडून की मी दिलेली माहिती ही व्हेरीफाय करावी त्या त्या पक्षात. सर त्यांचा शोध नाही जुळलं आणि त्याच्यामध्ये मतदारसंघ पाहिजे असेल तर ते मतदारसंघही मी आपल्याशी शेअर करू शकतो, पण मला भांडण वाढवायचं नाही त्यांचं. सर इचलकरंजी हातकणंगले मतदारसंघातून वंचितचा चेहरा कोण असेल? कॅन्डिडेट येईल आपल्यासोबत, काळजी करू नका. उद्या सर त्यांचे सूत नाही जुळले तर आघाडी झाली, ज्या आघाडी झाली तर ज्याच्या वाट्याला हा पक्ष जाईल, मतदारसंघ जाईल, त्याचा आम्हाला प्रचार करावा लागणार. तो आमचा आला तर आमचा चेहरा कोण आहे आम्ही दाखवू आपल्याला. किती जागेचा प्रस्ताव दिला? आम्ही कोणाला त्यांची भांडणं मिटली नाही तर प्रस्ताव देण्याचा येतोय कुठला प्रस्ताव? सर त्यांची भांडणं नाही जुळले तर वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार का? तर काय होणार
ते आम्हाला बघावं लागेल की ते एकत्र लढतात आहेत की वेगवेगळे लढतात आहेत. ते वेगवेगळे लढतात असेल तर त्याच्यापैकी आमचं कोणाचं सूट जमतंय ते आम्हाला बघावं लागेल. मोठी जागा लागली ना मग जर नाही इतकी झाली तर आघाडीमध्ये तुम्ही जर मी नाही आता काही आकडे सांगू शकत नाही. याचं कारण की कोणा यांच्याबरोबर तिघांबरोबर युती व्हावी अशी आमची इच्छा आहे. पण यांचंच मी म्हटलं 48 पैकी 15 मतदारसंघामध्ये यांचाच मतभेद आहे. आता तो मतभेद मिटला नाही तर यांची पुढची वाटचाल काय? फ्रेंडली सर ही वेगळी. या दोनपैकी एक ठरवाव्या लागतील. उद्या मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक आहे, त्या बैठकीला तुम्ही उद्या जाणार आहे बैठकीला बैठकीला जाणार. सर देशामध्ये कॉन्स्टिट्यूशनची ताकद कमी केली जात आहे का? आणि जर CRPC CPC मध्ये बदल होत असतील तर हे बदल कितपत योग्य आहेत आणि ते कोणत्या पद्धतीनं असावे असं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी असं एवढं म्हणेन त्यामध्ये की जी संविधानिक व्यवस्था आहे त्या संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात अनेक गोष्टी केल्या जातात आणि RSS हा जो भारतीय जनता पक्षाचा बॅकबोन आहे त्यांचं 1950, 1949, 48 या दरम्यानचे त्यांची स्टेटमेंट्स आपण असं पाहिले तर त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमची सत्ता आली आणि आम्हाला संधी मिळाली तर आम्ही हे संविधान बदलू. त्यावेळेच्या वक्तव्यापासून ते अजून बाहेर पडले असं नाही. संविधान बदलू म्हणजे काही संविधानातून दुरुस्त संविधान बदलू हा शब्द आहे सर एकीकडे आणि आम्ही हे संविधान मान्य करत नाही असंही त्यांची स्टेटमेंट. सर संविधान बदलाची एकीकडे भाषा आणि संविधान बचावासाठी एकीकडे आघाडी तयार करायचं चालू आहे किंवा देश बचाव असं सुद्धा. मग आपली वंचितची जी भूमिका आहे ती संविधान आम्ही मानणार नाही याला पोषक आहे असं काही एक लक्षात घ्या, म्हणजे टीका प्रश्न असा आहे की टीका तुम्ही केली जाते. पत्रकार आहात, अनालिसिस करणारे आहात. ती शेती- धर्माचं राजकारण 2 पक्ष असताना चालतील की 4 पक्ष असताना चालतील? 4 कॅन्डिडेट हिंदू समाजाचे असले की तिथे 95% मतदारसंघामध्ये कॉन्टेस्टिंग जे आहेत ते सगळे हिंदू कॅन्डिडेट्स आहेत. त्यांच्यामध्ये धर्माचं भांडण कसं काय येणार आणि धर्म कार्ड कसं काय चालणार? मग त्याच्यामध्ये पुढे जाऊन जो कॅन्डिडेट सार्वत्रिक पॉप्युलर आहे त्याच्या विजयाची घोडदौड सुरुवात होते. आता जर स्ट्रेट कॉन्टेस्ट झाली तर धर्माचं कार्ड खरडवायला 1 सेकंदही लागत नाही. त्याच्यामुळे असणारा मल्टी कॉर्नटमध्ये धर्म हा गळून पडतो आणि कॅन्डिडेटचं कॅरेक्टर आणि त्याची पॉप्युलॅरिटी ही पुढे येते असं आमचा पक्ष मानणारा आहे. त्याच्यामुळे स्ट्रेट कॉन्टेस्ट होणार असेल तर स्ट्रेट कॉन्टेस्ट, मल्टी कॉन्टेस्ट होणार असेल तर मल्टी कॉन्टेस्ट, आम्ही दोन्ही यायला तयार आहोत. 5 वर्षापूर्वी आपण लोकसभा निवडणुकी दरम्यान चर्चेमध्ये आलो होतो. त्याच्यानंतर आता पुन्हा निवडणुकीच्या दरम्यान होता पक्ष नाही, चुकीची माहिती आहे तुमची. मी असं अनेक वेळ कोल्हापूरला येऊन गेलो, अनेक वेळ सांगलीलाही येऊन गेलो आणि कार्यक्रमाला येऊन गेलो, बैठकाला येऊन गेलो आणि संघटनेच्या आमच्या चिंतन बैठकांचं सुद्धा कामकाज चालू आहे. त्याच्यामुळे मी इलेक्शन टू इलेक्शन येणारा नेता नाही. माझ्यासारखा महाराष्ट्रामध्ये फिरणारा 2च जण होते की जे आम्ही महाराष्ट्र असं ओळखतो. एक अजून आहे, एक गेलेत आपले. दुसरं ज्या नेत्याचं तुम्ही तरफदारी करणार असाल ना त्याला आमच्याबरोबर बसवा आणि आम्ही त्याला असं विचारतो की इथले तालुके किती आहेत ते पहिल्यांदा सांग महाराष्ट्रात. त्याच्यामुळे असं तुम्ही आमचा इतिहास बघत चला.
आणि नंतर विचारत चला. थँक्यू फॉर इट. सर आता पक्षात आता हा जर लोकसभा मतदारसंघ आपण लढवायचा जर निश्चित झाला म्हणजे तर त्या दृष्टीने आपली तयारी आहे का? 6 मतदारसंघामध्ये बूथ लेवलला त्या पद्धतीने तुम्हाला इलेक्शनमध्ये दिसेल ना. जो प्लॅन ए प्लॅन बी तयार आहे का? 48 किंवा 15 शिप्स. आम्ही पहिल्यांदा हे तिन्ही पक्ष जे आज आमच्या पाठीमागे लागलेले आहेत हे अगोदर आम्हाला आघाडीमध्ये घ्यायला तयार नव्हतेच. तेव्हा आमच्या लक्षात आलं की आम्हाला असताना लोकसभेची पूर्ण तयारी करावी लागेल आणि तेव्हा आम्ही 48च्या 48 जागा बांधण्यासाठी, लढण्यासाठी आणि उमेदवार फायनल करण्यासाठी फिरत होतो आणि आज आमच्याकडे 48च्या 48 उमेदवार आहेत. आम्ही जे असलेलं पत्र महाविकास आघाडीला दिलं त्यामध्ये आम्ही असं म्हटलं की 48 पैकी 27 जागेवरती आमची पूर्ण तयारी झालेली आहे. तेव्हा या 47 जागेच्या 27 जागेच्या अंतर्गत राहून आपण आम्हाला कुठल्या जागा सोडू शकता ते आपण कळवा असं मी त्यांना पत्र दिलं. आज उद्धव हा मतदारसंघ आहे ना की शिवसेनेच्या वाटला जाऊन त्यांनी शेट्टी साहेबांना सोडलेला आहे असं अजून माझ्या माहितीप्रमाणे तुमची माहिती कुठली आहे मला माहिती नाही. मला माझ्या बैठकीतली माहिती आहे. याच्याबद्दल अजून असताना महाविकास आघाडीमध्येच फायनल निर्णय झालेला नाही. त्या कुठल्या गटात त्या शिकवून घ्यायचं इकडून घ्यायचं असं काही एकत्र त्यांचं मी मागणी केली. कुठल्या तुम्हाला जी जागा पाहिजे आहे 48 मधनं एकत्र मागणी केलेलं आहे. कधी त्या 2 विभागणी झाल्यानंतर म्हणजे एकाकडे 15 आले आणि पुढे दुसऱ्याकडे त्यातनं मागणी त्यांचं पहिलं घोंगडं भिजल्याशिवाय आणि सुटल्याशिवाय आम्हाला तिथे चर्चाच करता येत नाही अशी अवस्था. आम्ही फक्त त्या बैठकीला जातो, मस्तपैकी जे काही ठेवलेलं असेल ते खातो पितो, तुम्हाला त्यांची भांडणं आम्ही बघतो आणि मग त्यांना आम्ही सांगत असतो की तुमची भांडणं मिटवायची कधी ते ठरवा. मग ते म्हणतात पुढच्या बैठकीला बसू, आम्ही रामराम करतो. उद्धव ठाकरेंनी आज असं स्टेटमेंट केले की नितीन गडकरींनी महाविकास आघाडीमध्ये किंवा शिवसेनेत येऊन आमच्या जागेवर लढा. भाजपचं म्हणजे पहिल्या यादीमध्ये भाजपमध्ये त्यांचं नाव नाही आहे, दुसऱ्या यादीमध्ये येईल का माहीत नाही. तेवढा दृष्टांत काय त्याच्याबद्दल काय तुमचं मत आहे? आम्ही आमची चादर जी आहे ती आपल्या पक्षापुरतीच मध्ये सर काल तुमची बैठक झाली अशी म्हणजे चर्चा होती मुंबईत की तुमच्यासाठी किती 5 का 3 जागा महाविकास आघाडी सोडवत आहे. आम्हाला सर हिंदूंची जी वोटिंग्स आहेत ते वंचित बहुजन आघाडी हे कसं मिळवणार आणि काय प्लॅन असेल? मतदानाने ठरवायचं आम्हाला मतदान द्यायचं की न द्यायचं. मतदानाने ठरवायचं आम्हाला मतदान द्यायचं की न द्यायचं. आम्ही आमची भूमिका मांडत राहणार. अनेक चर्चा असं चालू आहे की लोकलमध्ये गावामध्ये की वंचित बहुजन ही BJPची बी पार्टी आहे. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? बीजेपी बरोबर झोपलं कोण राजकीय सत्तेच्या याच्यामध्ये? ज्यांनी आरोप केले अशोक चव्हाण काँग्रेसच्या वतीने ते तर BJP मध्ये गेले. आणि माझं सरळ म्हणणं असं आहे की आम्हाला जर BJP बरोबर समझोता करणार असेल तर इथे एखादा रोखणारा नेता मला दाखवून द्या. माझ्या पक्षाचा मालक मी आहे. आमचे निर्णय घेणारी असणारी वर्किंग कमिटी आहे. RSS आणि BJP बरोबर जायचं असेल तर आम्ही भूमिकाही त्या ठिकाणी मांडलेली आहे. आता तुम्हाला कळत नसेल तर त्याला मी काय करणार? त्याच्यामध्ये असणारं जे आहे ते आजही रिपीट करतो की सार्वत्रिक पुजाऱ्याची व्यवस्था, जातीवरती आधारित पुजारी यापुढे नाही. हिंदू थिओलॉजिकल इन्स्टिट्यूट उभं करून
त्यातून जो पुरोहित वर्ग बाहेर पडेल त्यालाच सगळे हिंदू धर्मातले विधी करण्याचा अधिकार राहील आणि कायदेशीर राहील. RSS आणि BJP या विषयावरती बोलायला आणि अंमल करायला तयार असेल तर वंचित बहुजन आघाडी त्यांच्याबरोबर राजकीय समझोताही करायला तयार आहे. तेव्हा आमची भूमिका चोरून मागून नाही, रोखोक असते. साहेब, आपला प्रमुख विरोधक भारतीय जनता पार्टी आणि RSS आपण असं सांगता, पण मागच्या वेळच्या लोकसभेच्या आपल्या भूमिकेमुळे त्यांनाच फायदा झाला. माझ्या मताप्रमाणे असलेला तुमचा ॲनालिसिस पुन्हा चुकलेला आहे. काँग्रेसकडे आणि NCPकडे त्यावेळेस मुस्लिम मतं गेली, 9 मतदारसंघामधली मतं गेली. ती 9 मतदारसंघामधली मुस्लिम मतं इतर वंचितकडे त्यावेळेस आली असती तर 9 जागा भारतीय जनता पक्षाच्या कमी झाल्या असत्या. जे नॅरेटिव्ह इथे असणारं म्हणून मी म्हटलंय की राजकारणामध्ये गरिबांचा पक्ष असला, उपेक्षितांचा पक्ष असला, OBCचा असला की त्याला हाऊंडिंग सुरुवात होतं. तशा रीतीने असणारं हे हाऊंडिंग सुरुवात झालेलं आहे. आज असणारं काँग्रेस पक्ष युती होते तुटते, युती होते तुटते, तिथे तुम्ही असणारा तुमची विकण्याची ताकद नाही, विचारण्याची ताकद नाही की बस तुमचं तुटणं जोडणं हे BJPला फायदा होतोय हे विचारण्याची तुमची ताकद नाही. विचारलं का तुम्ही? तर नाही. का नाही? तर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की ज्या आमच्याकडे नाही आहेत. त्याच्यामुळे कॅरेक्टरायझेशन करण्याचा जो भाग चाललेला आहे त्याच्यावरनं एक आपल्याला सांगतो की आमचा मतदार हा असताना हलत नाही. आमचा मतदार हा दर वर्षाला वाढत चाललेला आहे. सर, शिंदे सरकारनं मराठ्यांची कुठेतरी फसवणूक केलेली आहे का? आता जे आरक्षण देतो म्हणून त्यांनी जे त्यांना पत्र दिलं होतं याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि आरक्षण मराठ्यांना कायद्याने आता 10% आरक्षण असेंब्लीने मंजूर केलेलं आहे आणि तो कायदा मंजूर करत असताना भारतीय जनता पक्षाचा विरोध होता. मुख्यमंत्र्यांनी एकट्यानेच ते सभागृहामध्ये तो कॅरी केला. जे भारतीय जनता पक्ष असताना ना विरोध ना सपोर्ट असे असणाऱ्या स्थितीमध्ये होतं आणि मग तो वन व्हॉइसनी अनेक जणांनी तिथे असताना हे केलं की मतदान घ्या. मतदान जर घेतलं असतं तर येस अँड नो करावं लागलं असतं. हात वरती करण्यामध्ये येस अँड नो नसतोच. या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आणि OBC आंदोलनाचा सगळ्यात मोठा फटका हा ज्यांनी भूमिका घेतली नाही त्याच्यामध्ये BJP आला आणि काँग्रेसही आलं, यांनाच बसणार आहे अशी परिस्थिती आहे. सर, एक लोकल प्रश्न आहे. इचलकरंजीचा पाणी प्रश्न. पाणी हे मूलभूत अधिकार आहेत लोकांचे. इचलकरंजीची नदी प्रदूषित केली गेलेली आहे. प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल का? आणि जर पाणी हा अधिकार असेल तर काही गावं पाणी देण्यासाठी अडवणूक करतात. त्याच्याबद्दल तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल इचलकरंजीकरांना पाणी मिळवून देण्यासाठी? 3 योजनांच्या घोषणा झाल्या, अंमलबजावणी झालेली नाही. त्या 3ही प्रोजेक्टची अंमलबजावणी झाली तर इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न हा मिटू शकतो अशी परिस्थिती आहे. दुसरं माझ्या अंदाजानं आलमाहिती धरणाच्या संदर्भात कर्नाटक, मध्य प्रदेश
तेलंगणा आणि महाराष्ट्र यांच्यामधला असणारा करारनामा जर झाला एक्सेस वॉटरच्या संदर्भातला, कारण का आपण बघितलं की पूर येतो, हा इथल्या गंगा नदीला पूर येतो, पण प्रत्यक्षात असणारा हा पूर जोपर्यंत वैनगंगेला येत नाही किंवा कृष्णा नदीला येत नाही आणि या दोघांचं असणारं पाणी जोपर्यंत नांदेडच्या खाली आडवल्या म्हणजे फुगवटा होत नाही तोपर्यंत इथे फुगवटा होत नाही. आणि इथे फुगवटा झाला तर मग आंध्रा आणि तेलंगणा आमचा प्रदेश पाणीखाली जाईल म्हणून ते असणारं पाणी घ्यायला विरोध त्यांचा चाललेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे की दोन गोष्टी इथं होणं महत्त्वाचं आहे. ती म्हणजे जेवढी धरणं आहेत या सगळ्या धरणांची स्टोरेज कॅपॅसिटी ही डिसिल्टिंगमुळे 35% कमी झालेली आहे. ही धरणं डिसिल्टिंग करणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि दुसरा हा जो 5 राज्यांचा करारनामा आहे या संदर्भातलं नव्यानं अंडरस्टँडिंग होणं सुद्धा गरजेचं आहे. सन्मानजनक तोडगा काय असेल, म्हणजे तुम्ही कुठं थांबणार असेल ना जागा वाटत आज आमचं तुम्ही म्हणणं असं आहे, काय ठरवलं की आम्हाला इतक्या जागा दिल्या तर आम्ही महाविकास आघाडी त्यांचं पहिल्यांदा ठरवू द्या ना. त्यांचं ठरलं नाही तर आमचं काय, आम्ही 48 जागा म्हणजे लढवू. आपण एक ठरलं की बाबा आम्हाला 15, 17, 19 असं काहीच नाही आमचं ठरलं. त्यांचं जुळत नाही आम्हाला दिसतंय ना. ते जिथं जुळत नाही तिथे असताना आपण डोकं कशाला खर्च करा. आपली तयारी आपण सुरुवात ठेवा. म्हणजे आपण स्वतंत्र तयारी चालू केली. मग मी आता फिगर दिल्या 15 जागेवरती त्यांचे तीव्र मतभेद आहेत. आणि त्या तीव्र मतभेद ठेवून ते उरलेल्या 32 जागेवरती एकत्र लढणार आहेत. आणि या 15 जागा फ्रेंडली फाईट म्हणून होणार आहेत का याचा पहिल्यांदा निकाल लागल्याशिवाय अशी शक्यता आहे का सर? मला काहीच माहिती नाही. की त्यांना तुम्ही विचारलं आपल्या बैठकीत त्यांचं निर्णय काय? जर नाही झाला तर तुम्ही स्वतंत्र लढणार का? लढावंच लागणार आम्हाला, नाही ना आमचं. म्हणून आम्ही म्हणतो की शेवटपर्यंत आम्ही असं ही युती व्हावी याचा प्रयत्न आम्ही करत राहणार. पण संजय राऊत असे म्हणतात की वंचित बहुजन आमचाच घटक आहे महाविकास आघाडीला, त्यांना आम्ही नाराज करणार नाही, त्यामुळं महाविकास आघाडीमधूनच नाही, म्हणून आमचा असणारा सल्ला पहिल्यांदा लीड चला की 15 जागेंचा 13 पहिल्यांदा मिटवा म्हणजे उरलेलं सगळं सुरळीत होईल. तुम्हाला असं वाटत असेल की संविधान वाचलं पाहिजे तर पहिल्यांदा फोकस हे करा की आम्हाला पुढं करून त्यांचं घोगडं लपवतात एक अशी परिस्थिती आहे. जर वंचित सेपरेट लढली तर वंचितच्या किती सीटा जिंकण्याचे चान्सेस आहेत? मी आज आपल्याला सांगतो की ही या निवडणुकीमध्ये ही बीजेपी वर्सेस वंचित अशीच लढाई होणार यावेळेस. मागच्या असणाऱ्या आमच्या युतीमध्ये लहान ओबीसी आणि मुस्लिम दोघंही शासक होते की एकमेकाला मतदान देतील की नाही. पण ही शासकता या 5 वर्षामध्ये आम्ही असणारा दूर केलेली आहे. आणि आता लहान ओबीसी सुद्धा आणि मुस्लिम समुदाय हे दोघंही मोठ्या प्रमाणात वंचितमध्ये आहे. आणि असं होऊ नये असं मला वाटतंय. कदाचित सगळ्यांनाच वेगवेगळं लढावं लागलं तर हे 48 जागेंच्या निवडणुका या वंचित आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये होतील अशी परिस्थिती. 48 आज असताना 2 मतदारसंघ सोडले म्हणजे खात्री देऊ शकत नाही म्हणून म्हणतोय की आम्ही मिनिमम 2.25 लाखावरती आज आहोत.
कोल्हापुरातून शाहू महाराजांना महाविकासाने तिकीट दिले त्याबद्दल काय सांगा? मी काही बोलणार साहेब एम आय नंतर आपलं अनायन्स होतं पुढे आहे नाही. एमआयएन बरोबरचं आमचं अलायन्स संपलं. यापुढे आम्ही एमआयएन बरोबर अजिबात बसणार नाही. सर, महाराष्ट्रातला विरोधी पक्ष जेवढा ॲग्रेसिव्ह पाहिजे होता तेवढा ॲग्रेसिव्ह नाही आहे. उदाहरणार्थ बघायला गेलं शहाबानूचा खटला होता. शहाबानूच्या खटल्यामध्ये गुजरात कोर्टानं त्यांना बेल दिली होती. पुन्हा सुप्रीम कोर्टात ती गेली. नंतर त्यांना आणि परत अटक करण्याचे आदेश दिले. विरोधी पक्ष हे मुद्दे जाणून बुजून सोडतो की याच्यावर त्याला बोलायचंच नाही आहे. ते मी म्हटलं ना, मी माझ्या सभेमध्ये म्हणतो की इथला सर रिंग मास्टर जो आहे तो नरेंद्र मोदी आहे. त्याच्यामुळे असं त्या रिंग मास्टरला काय फीस होतं काही होत नाही त्याच्यावरती असं खेळ चाललेला आहे. लहान ओबीसी म्हणजे काय आपल्याला लहान ओबीसी मध्ये काय येतं? लहान ओबीसी म्हणतात हो, त्याच्यामध्ये आलोक्यदार बलोक्यदार तेच आहे. मग सर, लोकशाहीमध्ये रिंग मास्टर हा योग्य आहे का आणि रिंग मास्टरला हँडल ही लोक करू शकतील का आणि लोकांना करण्यासाठी पैसे तुम्ही देणार का? लोकांनी सर्व रिंग मास्टरला असणारा हद्दपार करायचा. चलो, थँक्यू.